पुढील प्रश्न 708 अधिक 9 अधिक 78 बरोबर किती? तर विद्यार्थ्यांनी इथे फक्त तुम्हाला बेरीज करायची होती. मग पहा, या बेरजेचे उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. 700 अधिक 78 मधील 70 जर आपण घेतलं तर 770 यांची बेरीज होते. अधिक पहा, एकक काय काय राहिलेत? 8 8 8 2 16 8 3 24 आणि 1 25. मग 770 अधिक 25 किती होतं? 795. मग पहा 795 कुठे दिलेलं आहे? 1 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणजे या पर्यायाला मुलांना तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पाहता पुढील प्रश्न, शेजारील त्रिकोणाची परिमिती विचारले तुम्हाला. तर विद्यार्थ्यांना परिमिती म्हणजे काय? तर कोणत्याही आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती असते. मग इथे त्रिकोण दिलेलं आहे, म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज तुम्हाला करायचं आहे फक्त. हे असणार आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर. मग 15 अधिक 15 15 दोन्ही 30 झालं. मग इथे 1 होतं जे 19 मध्ये आपण मिळवलं तर किती होतं? 20. मग 30 आणि 20 मिळून किती होतं? 50. परंतु 50 काय सेमी का चौसेमी? कारण इथे पहा चौसेमी दिलं आहे. परंतु परिमिती असेल तर आपल्याला सेमी हाच पर्याय घ्यायचा आहे आणि क्षेत्रफळ असेल तर चौसेमी, म्हणजे 50 काय असणार आहे? सेमी. मग पहा 50 सेमी कुठे दिलेलं आहे? 2 नंबरच्या पर्यायामध्ये. मुलांना या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. घाई गडबड करून तुम्ही चौसेमीने जर गोल केलं तर तुमचं उत्तर चुकणार आहे. कारण क्षेत्रफळाचं जे काही एकक असतं ते असतं चौरस सेमी आणि परिमितीचे एकक असतं सेमी. हे मी बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे. त्यानंतर पहा चित्ररूप माहिती दिलेलं आहे आणि आपल्याला प्रश्नचित्र सोडवायचे आहेत. प्रमाण देखील दिले आहे. एक चित्र म्हणजे 5 खेळाडू. तर आता पहा प्रश्न काय आहे? बॅडमिंटन खेळणाऱ्या खेळाडूंची एकूण संख्या किती? मग बॅडमिंटन पहा चित्र किती दिले आहेत? 1 2 3 4 5 6. मग 6 गुणिले 5 करायचे. 6 5 30. 30 असणार आहे त्याचे एकूण खेळाडू, म्हणजे 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. या पर्यायाला तुम्हाला गोल करायचे आहे. आता पहा पुढील प्रश्न, क्रिकेट आणि कबड्डी खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या हॉकी खेळणाऱ्या खेळाडूंपेक्षा कितीने जास्त अथवा कमी आहे ते सांगायचं. तर पहा इथे काय म्हणलेलं आहे? क्रिकेट आणि कबड्डी खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या, म्हणजे या दोन्हीच आपल्याला एकत्र करायचं आहे. 4 आणि 3, 4 आणि 3 किती झाले? 7. आणि हॉकीचे किती आहेत? 3, म्हणजे 7तून 3 गेले किती राहतात? 4. म्हणजेच एकूण किती खेळाडू जास्त आहेत? 4 5 20, म्हणजे 20ने जास्त आहेत. क्रिकेट आणि कबड्डी खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या ही हॉकी खेळणाऱ्या खेळाडूंच्या संख्येपेक्षा 20ने जास्त आहे असं आपल्याला सांगायचं आहे, म्हणजे 3 नंबरचा पर्याय बरोबर असणार आहे. पुढे प्रश्न पाहता, 1 ते 100 पर्यंतची संख्या लिहिताना 6 अंक किती वेळा येतो? म्हणजेच 1 ते 100 मध्ये 6 अंक किती वेळा येतो हे विचारलं आपल्याला. तर किती वेळा येतो? 19 18 21 का 20? तर पहा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे 1 ते 100 मध्ये 0 हा अंक 11 वेळा येतो आणि 1 हा अंक 21 वेळा. तर राहिलेले जे काही अंक आहेत 2 ते 9 हे अंक ते एकूण किती वेळा येतात? तर 20 वेळा येतात, म्हणजे 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. या पर्यायाला तुम्हाला गोल करायचा आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, खालपैकी कोणत्या पदावलीचे उत्तर सर्वात जास्त येईल? पहा कोणत्या पदावलीचे उत्तर असतील असं विचारलं आपल्याला, म्हणजे आपले सगळे पदावली सोडून पाहावे लागतील. मग पदावलीसाठी कोणतं सूत्र आपण वापरतो? भागुबेव, म्हणजे आधी भागाकार मग गुणाकार मग बेरीज वजाबाकी. जे दिलेलं आहे ते आपल्याला क्रमानं घ्यायचं आहे. मग पहिल्या पदावलीमध्ये पहा आधी गुणाकार करावा लागेल. 7 5 35, 35 अधिक 12 इथे करायचे तुम्हाला, म्हणजेच पहा 40 आणि 7 किती झालं उत्तर? 47 झालेलं उत्तर. मग आता भागाकार आधी करायचं आहे. 50 भागिले 2 केल्यात उत्तर येतं 25, 25 अधिक 5 उत्तर येतं 30. 100 भागिले 5 उत्तर किती येतं? 50 आणि 50 + 0 50च राहतं. त्यानंतर 14 गुणिले 5 आपल्याला करायचं आहे. 14 5 70, 70 आणि 13 पहा या सगळ्यापेक्षा उत्तराचं जास्त येणार आहे, म्हणजे हेच असणार आहे आपलं योग्य उत्तर. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा दोन्ही आकृतीतील छायांकित भागांची बेरीज करा म्हणलेलं आहे. मग छायांकित भाग पहा किती तिथे? 1 2 3 4 आणि एकूण आहेत 8, म्हणजे 8 पैकी 4 इथे झाले. आणि ते पहा 1 2 3 4 1 2 3 4, म्हणजे इथेही एकूण भाग 8 आहेत, परंतु छायांकित किती येते? 1 2 3 4 5 आहेत, म्हणजे 4/8 अधिक 5/8 याचा अर्थ छेद समान आहे. अंशाची बेरीज 4 आणि 5 किती होतं? 9, म्हणजे 9 काय असणार आहे? 8 असणार आहे. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. मुलांनी या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. छेदाचा आपण बेरीज करत नाही हे पर्याय इथे येणार नाही. बरेच मुलं या पर्यायाला गोल करतात, परंतु असं येत नाही, कारण छेद समान असेल तर तो आपण एकदाच घेतो विद्यार्थ्यांनो. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. 4 नंबरचा पर्याय योग्य असणार आहे. त्यानंतर 5,500 अक्षरात कसे लिहाल विचारलं आहे. 5,500, मग आता पहा हजाराचा पाव भाग ज्यावेळेस एखाद्या संख्येच्या पुढे येतो त्यावेळेस आपण त्याला 1,15 म्हणतो, म्हणजे 5,000 किती असणार आहे? 250. मग 5,250 पहा कुठे? 2 नंबरच्याच पर्यायामध्ये. या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर या संख्येतील पहा 3च्या स्थानिक किमतीतील फरक विचारले. मग पहा इथे 3 शतकामध्ये आहे 300
आणि दशकामध्ये असलेल्या 3ची स्थानिक किंमत 30 असणार आहे. मग 300 वजा 30 उत्तर किती येणार आहे? 270 येणार आहे. वजाबाकी करून तुम्ही याचं उत्तर पाहायचं आहे. 1 नंबरचाच पर्याय बरोबर असणार आहे. या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर वस्तुमान मोजण्यासाठी खालपैकी कोणते प्रमाणित एकक वापरले जाते? तर पहा, वस्तुमान मोजण्यासाठी मीटर, ग्रॅम, लिटर का सेंटीमीटर? तर वजन आहे वस्तुमानसाठी आपण ग्रॅम हे एकक वापरतो. हे असणारे योग्य उत्तर. अंतरासाठी मीटर वापरतो आणि धारकतेसाठी आपण लिटर वापरतो. त्यानंतर 41 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? 41 ते 50 पर्यंत येणारे जे काही मूळ संख्या आहेत ते आधी आपल्याला पाहायचे आहेत की कोणते आहेत. तर पहा मुलांनो, 41 ते 50 पर्यंत मूळ संख्या कोणते कोणते येतात? तर 41 ही स्वतः काय आहे? मूळ संख्या. त्यानंतर 42 सम मूळ येणार नाही. 43 ही मूळ संख्या आहे. 44 नाही, 45 नाही, 46 नाही, 47 मूळ संख्या आहे. 48 येणार नाही, 49 7चा वर्ग आहे. 50 येणार आहे. म्हणजे या तिघांची तुम्हाला बेरीज करायची आहे. 7 आणि 3 10 आणि 11 1 हातचा 1 येणार आहे. 4 त्रिक 12 आणि 13 म्हणजे 131 असणार आहे तुमचं योग्य उत्तर. मग पहा, 131 कुठं दिलेलं आहे? तर 1 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणजे या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर 9.8/5 हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक पर्यायामध्ये शोधा. अगदी सोपं आहे. 9 आणि 8/5 8/5 पहा, पहिलंच पर्याय योग्य आहे. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर 2 मीटर 50 सेमी लांबीच्या 4 लोखंडी पट्ट्या एकमेकींना जोडल्यास किती लांबीची लोखंडी पट्टी तयार होईल? 2 मीटर 50 सेमीच्या 4 लोखंडी पट्ट्या म्हणलेल्या आहेत. मग पहा, बेरीज करायची मुलांना तुम्हाला. 2 मीटर 50 सेमी म्हणजे असे 4 पट्ट्या म्हणलेले आहे. मग पहा, 2 मीटर 50 2 मीटर 50 असं 4 वेळा लिहून तुम्ही बेरीज करायचं आहे. किंवा काय करायचं आहे? गुणाकार जरी केलं गुणिले 4 तरी देखील उत्तर हे तुमचं बरोबर येणार आहे. मग पहा, हे 0 आणि 5 चोक 20 म्हणजे हे 200 सेमी येतं झालेलं आहे. आणि 2 चोक 8 म्हणजे हे काय आहे? तर 8 मीटर. 200 सेमी म्हणजे काय? 2 मीटर. म्हणजे या दोघांची बेरीज करायची तुम्हाला. म्हणजे उत्तर किती आलेलं आहे? 10. म्हणजेच पहा, उत्तर किती आलेलं आहे? 10 मीटर. मग पहा, पर्यायामध्ये कुठे दिलेलं 10 मीटर? 3 नंबरच्या पर्यायामध्ये. 2 मीटर 50 सेमी म्हणजेच काय? 2.5 मीटर. 2.5 मीटरच्या 4 लोखंडी पट्ट्या जोडल्या तर 10 मीटर लांबीची लोखंडी पट्टी तयार होणार आहे. 3 नंबरचा पर्याय योग्य असणार आहे मुलांना. त्यानंतर रोहनने त्याच्याजवळील 48 चॉकलेट वर्गातील सर्व मुलांना प्रत्येकी 4 चॉकलेट याप्रमाणे वाटल्यास किती मुलांना चॉकलेट पुरतील? तर पहा, इथे वाटण्याचं कार्य सुरू आहे. म्हणजे आपल्याला भागाकार करायचे. म्हणजेच काय करायचं तुम्हाला? 48 भागिले 4 करायचं आहे. मग पहा, 4 1 4 येतं आणि 0. मग पहा, 8 4 2 8 म्हणजे इथे पहा उत्तर काय आलेलं आहे? 12. म्हणजे 12 मुलांना इथे काय होणार आहे? चॉकलेट पुरणार आहेत. मग पहा, 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. 12 चोक 48. पहा, उत्तर काढल्यानंतर आपल्याला हे गुणाकार करून पाहायचं आहे की उत्तर बरोबर आहे की नाही, म्हणजे तुम्हाला कन्फर्म होणार आहे. त्यानंतर प्राणी संग्रहालयात पाहण्यासाठी प्रत्येक मुलाला 108 रुपये तिकीट लागते. 9 मुलांना प्राणी संग्रहालय पाहण्यासाठी किती रुपयाचे तिकीट द्यावे लागतील? तर पहा, एकाची किंमत दिली, अनेकाची विचारली तर आपल्याला नेहमी गुणाकार करायचे आहे. मग आता पहा, 108 गुणिले विद्यार्थ्यांना तुम्हाला 9 करायचं आहे. 108 गुणिले 9 मग 9 8 72ला 2 हातचा 6 जातो आणि 9 0 0 अधिक तुम्हाला 7 करायचं आहे. म्हणजे इथे 7 लिहायचं आहे आणि 9 1 9. बरेच मुलं काय करतात? 9 0 0 केलं की 0 लिहून टाकतात. असं नाही विद्यार्थ्यांना, आपल्याला काळजीपूर्वक हे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे 972 असणार आहे याचं योग्य उत्तर. तर पहा, 4 नंबरच्या पर्यायामध्ये दिलेले या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. 9 मुलांसाठी एवढ्या रुपयाचे तिकीट द्यावे लागतील. पुढे प्रश्न पहा. आता विस्तारित मांडणीवर आधारित प्रश्न आहे. 7000 अधिक 800 अधिक 0 म्हणजे दशक, इथे अंक नाही. 3 म्हणजे 7 8 0 3 येणार आहे. मग 7 8 0 3 पहा कुठे दिलेलं आहे? 3 नंबरच्या पर्यायामध्ये. 7803 असणारे योग्य उत्तर, ती संख्या या विस्तारित मांडणीने तयार होणारी. पुढे प्रश्न, आपल्याला चढत्या क्रमाने सांगितले आणि मध्यभागी येणारी संख्या विचारले. चढत्या म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत. मग सर्वात लहान कोण आहे? 475 1 नंबरला येणार आहे. त्यानंतर पाहिजे 6 6301 आणि 391 म्हणजे दुसऱ्या स्थानावर येणार आहे आणि हे तिसऱ्या स्थानावर येणार आहे. आणि त्यानंतर पाहता आपलं तिसरंच हे असणार आहे मध्यभागी. हे दोन्ही चौथं आणि 5वं हे तर आपल्याला लगेच समजतं, कारण 8 आणि 9 हे सर्वात मोठा ही संख्या आहे. परंतु आपल्याला विचारले मध्यभागी आणि 5 संख्या असतील तर तिसरा जो काही अंक असतो तो मध्यभागी येतो विद्यार्थ्यांनो. म्हणजे 6391 हे असणारे आपल्या या प्रश्नाचं बरोबर उत्तर जे दिले 1 नंबरच्या पर्यायामध्ये. या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. पाहूयात आता पुढील प्रश्न.
तर 47वा प्रश्न, 5037 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी 4 अंकी लहानात लहान संख्या कोणती? तर पहा, हे अंक आपल्याला एकदाच वापरायचे आहे आणि लहानात लहान संख्या तयार करायची. मग लहानात लहान संख्या तयार करताना आपण सर्वात लहान अंक सुरुवातीला घेतो, परंतु 0 असेल तर त्याला आपण दुसऱ्या स्थानावर घेतो. म्हणजे 3057 ही असणारी ती संख्या. 3057 इथे 3 नंबरच्या पर्यायामध्ये दिलेलं आहे, म्हणजे हे असणार आहे योग्य उत्तर. त्यानंतर 1 ते 20 पर्यंत सर्व समसंख्यांची बेरीज किती येईल असं विचारले. मग पहा, 1 ते 20 पर्यंत समसंख्या मग विचारले आपल्याला, मग मांडणी करायची आहे आणि बेरीज करायची विद्यार्थ्यांनो. मग 1 ते 20 कोणते कोणते संख्या येतात? 2, 4, 6, 8, 10 हे 1 ते 10 पर्यंतच्या. त्यानंतर 12, 14, त्यानंतर 16, 18 आणि 20. 1 ते 20 पर्यंत सर्व समसंख्या, म्हणजे आपल्याला 20 संख्या देखील घ्यायची आहे. पासूनपर्यंत असेल आपलं शेवटचं घ्यायचं आहे. मग आता पहा, यांची बेरीज 30 होते. आता पहा विद्यार्थ्यांनो, या दोघांची बेरीज 18 आणि 2 यांची बेरीज 20 होते. 12 आणि 8 20. त्यानंतर पहा, ते क्रॉस केलं तर इथे 20 बेरीज होते, म्हणजे इथे 20 20 20 आणि 20 आणि इथे 30. म्हणजे पहा, 2 चौकाट 2 5 10 आणि वरचं 10, म्हणजे 110 असणारे यांची बेरीज. 1 ते 20 पर्यंत सर्व संख्यांची बेरीज किती झाली? 110. मग पहा, 110 दिलेलं 4 नंबरच्या पर्यायामध्ये, या पर्यायाला मुलांना तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर 1 ते 100 पर्यंत एकक स्थानी 0 नसणाऱ्या 0 हा अंक नसणाऱ्या संख्या किती? म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो, पहा, 1 ते 100 पर्यंत एकक स्थानी म्हणलेलं आहे, 0 हा अंक नसणार आहे. म्हणजे 10ला सोडायचं तुम्हाला, 20ला सोडायचं, 30ला सोडायचं, 40ला सोडायचं, कारण इथे एककामध्ये 0 येतो. त्यानंतर 50, 60 हे सगळे अंक तुम्हाला सोडायचे आहे. म्हणजे ज्या ज्या अंकामध्ये 0 येतो एकक स्थानी ते सगळे सोडायचे आहेत. म्हणजे 0 किती वेळा येतो? पहा, 0 11 वेळा येतो, परंतु संख्या किती आहेत? 10 आहेत. मग 100मधून 10 संख्या वजा केली तर उत्तर किती येतं? 90. याचाच अर्थ या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे? 90. 0 हा अंक नसणाऱ्या संख्या किती आहेत? 90. मुलं काय करतात? 1 ते 100मध्ये 0 हा अंक 11 वेळा येतो, म्हणजे 100मधून 11 वजा करतात, परंतु ते उत्तर इथे चुकणार आहे. 1 ते 100मध्ये 0 हा अंक येणाऱ्या एकक स्थानी संख्या आहेत 10 आणि 100मधून 10 कमी केलं तर 90 असणार आहे आपलं योग्य उत्तर. म्हणजे एवढ्या संख्यामध्ये 0 हा अंक इथे येत नाही. पुढे प्रश्न, 6, 4, 2 हे अंक एकदाच वापरायचे आपल्याला. 3 अंकी किती संख्या तयार होतील? 3 संख्या दिल्यानंतर 3 अंक ज्यावेळेस आपल्याला दिले जातात त्यावेळेस 6 संख्या तयार होतात. 1 नंबरचा पर्याय बरोबर. अगदी सोपा प्रश्न होता मुलांना. त्यानंतर पाहता, आपल्या चिन्ह वापरायचं आहे. मग पहा, लहान कोण मोठं कोण? पहिली संख्या सारखी आहे, दुसरी संख्या आपल्याला पाहिजे. इथे 7 आहे, 8 आहे, मोठं कोण असतं? 8, म्हणजे हे असणार आहे मोठं, म्हणजे हे चिन्ह आपल्याला वापरायचं आहे. पुढे प्रश्न, रामरावाने आपल्या शेतामध्ये एवढ्या आंब्याची एवढे पेरूची झाडे लावली, तर पेरूची किती झाडे जास्त आहेत? किती जास्त आहेत हे काढण्यासाठी आपल्याला दोघांची वजाबाकी करायची आहे. म्हणजे पहा, 6032 6302, म्हणजे जर फक्त तुम्ही 302मधून 32 वजा केलं तरी देखील तुमचं उत्तर येणार आहे. 0, 10तून 3 गेले 7, हातचा 1, 2, 270 झाडे ही जास्त आहेत. मग पहा, 3 नंबरचाच पर्याय योग्य असणार आहे. याच पर्यायाला मुलांना तुम्हाला गोल करायचं आहे. पुढे प्रश्न पहा, कोणत्या पर्यायातील अपूर्णांक उतरत्या क्रमाने लावलेले नाहीत असं विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो. म्हणजे 3 पर्यायामध्ये लावलेले असणार आहेत, एकामध्ये नसणार आहे. उतरता म्हणजे काय? मोठ्यापासून लहानापर्यंत. अंश सारखा असेल तर छेदामध्ये जो अंक लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो आणि जो अंक मोठा असतो तो अपूर्णांक लहान असतो. म्हणजे पहा, हेच आहे चढता क्रम. 6, 5, 4, 2, 3 दिलेलं आहे, म्हणजे चढता क्रम आहे आणि हेच इथे चुकलेलं आहे, म्हणजे इथेच लावलेलं नाही. बाकीचे पर्याय आपण पाहूया. छेद समान आहे, जो अंक लहान तो अपूर्णांक मोठा, मोठ्यापासून लहानापर्यंत गेलेलं हे बरोबर आहे. इथे पहा, छेद अंश सारखा आहे, लहान असलेला मोठा असतो, हे बरोबर आहे. उतरता क्रम मोठ्यापासून लहानापर्यंत गेलेलं आहे. इथे छेद समान आहे, जो मोठा तो मोठा, इथे हे पहा बरोबर दिलेलं आहे. म्हणजे हे उतरता क्रम योग्य आहे, योग्य आहे, योग्य आहे. कुठे योग्य नाही? या ठिकाणी योग्य नाही, म्हणजे 1 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर मालिकेतील प्रश्नचिन्ह जागी कोणता पर्याय निवडाल म्हणलेलं आहे. 60 नंतर 48 दिले, 48 नंतर प्रश्नचिन्ह 24, 12. मग पहा, इथे उतरता क्रम झालेला आहे आणि पहा 12चा पाढे 12 दूनी 24, 12 त्रिक 36, 12 चौकटच्या 12 5 60, म्हणजे 36 असणार. या प्रश्नाचं योग्य उत्तर 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. सर्व पृष्ठभाग चौरसाकृती असणारा योग्य पर्याय निवडा. इष्टिकेची दंडगोल, घन का शंकू? तर पहा, घन. घनमध्ये सगळे पृष्ठभाग काय असतात? चौरसाकृती असतात आणि इष्टिकाचितीमध्ये सगळे पृष्ठभाग काय असतात?
आयताकृती किंवा काही वेळेस 2 चौरसाकृती आणि 4 आयताकृती असतात. त्यानंतर खालपैकी कोणते घड्याळ 3:25 ही वेळ दाखवत आहे? 3:25 म्हणजे तास काटा 3 आणि 4च्या मध्ये असायला हवं. मग पहा तास काटा तर इथे 3 वर आहे, इथे तर पहा 3 आणि 4च्या मध्ये आणि 25 मिनिटे, पण 7:5 35 होतं म्हणजे हे येणार नाही. इथे 3 ते 4 मध्ये आहे आणि 5:5 25 म्हणजे हे असणारे योग्य उत्तर. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. योग्य वेळ दाखवत आहेत घड्याळ. त्यानंतर भारतीय सौर वर्षातील 30 किंवा 31 दिवस असणारा महिना कोणता? भारतीय सौर वर्ष म्हणजेच काय? मराठी महिने. आणि 30 किंवा 31 दिवस असणारा महिना कोणता आहे? सुरुवातीचा म्हणजे चैत्र. आणि चैत्र हा महिना 30 किंवा 31 दिवस असणारा आहे आणि त्यानंतर सलग 5 महिने 31 दिवसाचे आणि त्यानंतर राहिलेले 6 महिने हे 30 दिवसाचे असतात. मराठी महिन्यामध्ये 30-31 दिवस हे लक्षात ठेवणं अगदी सोपं आहे विद्यार्थ्यांनो. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे बऱ्याच वेळा. त्यानंतर पाहता पुढील प्रश्न, शेजारील आकृतीचे किती कोण लघुकोन आहेत? तर पहा ही आकृती तर आहे चौरसाची आणि इथे पहा प्रत्येक कोण काटकोन आहे. मग इथे लघुकोन येईल का? नाही, म्हणजे एकही नाही या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर हमीजवळ एकूण 550 रुपये आहेत, त्यात केवळ 50 आणि 100 रुपयाच्या नोटा आहेत, तर त्यामध्ये 100 रुपयाची जास्तीत जास्त किती नोटा असू शकतील? तर पहा 100 रुपयाच्या जास्तीत जास्त किती असं विचारलं आहे. मग पहा 100 गुणिले 5 केलं तर 500 होणार आहे आणि 50 रुपयाची एक नोट असू शकते. म्हणजे जास्तीत जास्त किती असणार आहेत? 5 असू शकतील. आपल्याला शक्यता सांगायची आहे. 2 नंबरचा पर्याय इथे योग्य असणार आहे. त्यानंतर प्रश्नचिन्ह जागी येणारा पर्याय निवडा म्हणलेला आहे. FFEE DD पहा इथे आणि प्रश्नचिन्ह BBA म्हणजे पहा उलट दिले ABCD म्हणजे डबल C इथे येणार आहे. अगदी सोपा होता प्रश्न. शेजारील आयताची रुंदी ही लांबीच्या निमपट असून पहा आयताची रुंदी 12 सेमी असल्यास त्याची परिमिती किती? तर पहा आयताची जी काही रुंदी आहे ती लांबीच्या निम्मी आहे असं सांगितलेलं आहे आणि आपल्याला रुंदी दिली आहे. रुंदी आता 12 दिलेलं आहे. याचाच अर्थ लांबी काय असणार आहे? त्याच्या दुप्पट 12 दूनी 24 आणि याची परिमिती काय असते? या दोघांची बेरीज आणि गुणिले 2. मग 24 अधिक 12 यांची बेरीज 12 त्रिक 36 होतं आणि 36 गुणिले 2 करायचं आहे. गुणिले 2 केल्यानंतर उत्तर किती येणार आहे? 72. 6 दूनी 12 2 हातचा 1 3 दूनी 6 आणि 7 म्हणजे 72 असणार आहे. याचे योग्य उत्तर 72 सेमी. 3 नंबरचाच पर्याय योग्य आहे. पुढे प्रश्न, खालपैकी त्रिमितीय आकार नसणारा पर्याय कोणता? चौरस, शंकू, घन, इष्टिकाचिती. त्रिमितीय नसणारा कोणता आहे? चौरस, कारण हा काय द्विमितीय आकार. खालपैकी असत्य विधान कोणते? विषमभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजूची लांबी वेगवेगळी असते. हे तर सत्य विधान आहे. चौरसाचा एकही कोण लघुकोन नसतो. पहा हे देखील विधान बरोबर आहे, कारण चौरसाचे 4ही कोण काटकोन असतात. आत्ताच आपण पाहिलं. आयताच्या समोरासमोरील बाजू समान मापाच्या नसतात. तर पहा आयताच्या समोरासमोरील बाजू तर समान मापाच्या असतात, म्हणजे हे विधान इथे चुकलेलं आहे. म्हणजे याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. समभुज चौकोनाची सर्व बाजू सारख्या मापाच्या असतात, हे बरोबर आहे, म्हणून तर आपण त्याला समभुज म्हणतो. समान भुजा म्हणजे समान बाजू असणारा काय चौकोन, म्हणजे 3 नंबरचा पर्याय इथे असत्य आहे. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर या आकृतीमध्ये किती रेषाखंड आहेत? तर पहा अगदी सोपं आहे. 1 2 आणि 3 असं आपल्याला नंबरिंग करायचं आहे आणि यांची बेरीज करायची आहे. म्हणजे आकृतीमध्ये एकूण किती रेषाखंड विचारले आपल्याला, म्हणजे 6 रेषाखंड असणार आहेत. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना. त्यानंतर 750 रुपये म्हणजेच किती रुपये? 750. साडे या शब्दाला तर आपलं 50 पाहायचं आणि 700 700च्या पुढे 50 750 रुपये. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना. या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. तर आता पहा आणखीन 10 प्रश्न राहिलेले आहेत, ते देखील आपण घेऊयात. पुढील प्रश्न पहा, अजय स्वातंत्र्य दिनापासून शिक्षक दिनापर्यंत शाळेला गेला नाही तर तो सलग किती दिवस सुट्टीवर होता? तर पहा विद्यार्थ्यांनो, स्वातंत्र्य दिन कधी असतो? स्वातंत्र्य दिन असतो 15 ऑगस्टला. मग 15 ऑगस्टपासून शिक्षक दिन कधी येतं? 5 सप्टेंबर. 5 सप्टेंबर. मग ऑगस्ट हा महिना 31 दिवसाचा आहे आणि 31 दिवसाचा महिना आहे आणि ते 15 पासून तो सुट्टीवर आहे. म्हणजे आधी 14 दिवस आपल्याला फक्त कमी करायचे आहेत 31 मधून, कारण हे 15 तारखेपासून तो सुट्टीवर आहे, म्हणजे ही तारीख आपल्याला घ्यायची आहे. मग पहा 11तून 4 गेले 7 राहतात, हातचा 1, 3तून 2 गेले 1, म्हणजे 17 दिवस इथे ऑगस्टमधील राहिले. आणि पहा 5 सप्टेंबरपर्यंत म्हणजे 17 अधिक विद्यार्थ्यांनो 17 अधिक आपल्याला 5 करायचं आहे. 7 आणि 5 12 म्हणजे 22 दिवस तो सुट्टीवर आहे. मग पहा
ऑगस्ट महिन्यातील 17 दिवस आणि 5 सप्टेंबर म्हणजे 5 दिवस आपल्याला घ्यायचे आहे आणि 7 आणि 5 12 2 हातचा 1 म्हणजे 22 दिवस तो सुट्टीवर होता सलग, म्हणजे 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. पासून आणि पर्यंत असेल तर आपल्याला दोन्ही तारखा घ्यायची असतात, हे कधीच विसरायचं नाही आहे आपल्याला. त्यानंतर 5:45 वाजले म्हणजेच काय, 5:45 म्हणजे 6 वाजायला 15 मिनिट कमी म्हणजेच 5 वाजून 45 मिनिटे, 5 वाजून 45 मिनिटे हे असणारे योग्य. 6 वाजून 45 म्हणजे काय, 6 वाजून 45 मिनिटे म्हणजेच 6:45. 5 वाजून 75 मिनिटे, तर पहा 1 तास हा 60 मिनिटाचा असतो विद्यार्थ्यांनो. पावणे म्हटले की ते 75 इथे येणार नाही, हे इथे थोडंसं चुकीच दिलेलं आहे, म्हणजे हे काय होणार आहे, 6 वाजून 15 मिनिटे होणार आहे. त्यानंतर हे सर 6:15 म्हणतो आपण याला, 15 मिनिट असेल तर 6:15 म्हणायचं आहे, कारण घड्याळाचा 1 तास काय असतो 60 मिनिटाचा असतो. मुलं इथे गोंधळून जातात आणि पर्याय चुकतात. पुढील प्रश्न, खाली दिलेल्या कोणत्या पर्यायातून पूर्णांक अपूर्णांक तयार होईल, तर पहा पूर्णांक अपूर्णांक कोणाचा तयार होतो, जो अंशाधिक अपूर्णांक असतो त्याचाच. मग पहा अंशाधिक आहे का इथे, नाही, छेद मोठा आहे म्हणजे छेदाधिक आहे. इथेही छेदाधिक अपूर्णांक आहे, इथेही छेदाधिक, इथे पहा अंशाधिक, म्हणजे याचाच काय होणार आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक, म्हणजे 4 नंबरच्या पर्यायाला गोल करायचा आहे तुम्हाला. त्यानंतर या अपूर्णांकाचं सममूल्य अपूर्णांक आपल्याला सांगायचं आहे 12/8. याचा आपल्याला संक्षिप्त रूप करायचं आहे 12/8. तर पहा 3 चौक 12 2 चौक 8 म्हणजे हेच आहे योग्य उत्तर. म्हणजे दोघांचंही एकानेच इथे गुणाकार करून पाहायचं आहे आपल्याला. मग इथे पहा 4 त्रिक 12 3 त्रिक 9 येतं, हे येणार नाही. त्यानंतर पहा इथे 2 सख्ख 12 1 गुणिले 6 केलं तर 6 यायला हवं. 6 दोन्ही 12 3 दोन्ही 6 येतं, म्हणजे हेच आहे योग्य उत्तर. 3 चौक 12 तर 2 चौक 8. मग पहा हे आहे सममूल्य अपूर्णांक. पुढील प्रश्न, छेद समान असणाऱ्या अपूर्णांकांना काय म्हणतात, अगदी सोपा प्रश्न आहे. छेद समान असणाऱ्या अपूर्णांकांना समछेद अपूर्णांक म्हणतात. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. आणि अंश आणि छेद हे दोन्ही समान असेल तर त्याला आपण सममूल्य अपूर्णांक म्हणतो. पुढील प्रश्न, म वजा 9 बरोबर 9, तर म ची किंमत काय, तर पहा म वजा 9 बरोबर 9, तर म ची किंमत काय असणार आहे, या दोघांची बेरीज. 9 दोन्ही 18 म्हणजे 18 असणार आहे म ची किंमत. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर भागाकार विचारलं तुम्हाला, बाकी किती शिल्लक राहिले विचारले. मग पहा 98 भागिले 6 तुम्हाला करायचं आहे. 6 1 6 3 राहतात, 6 6 36 37 38 म्हणजे बाकी किती राहिलेली आहे, 2 बाकी शिल्लक राहील. मग पहा 2 कुठे दिलं आहे, 1 नंबरच्या पर्यायामध्ये मुलांना. पुढे प्रश्न, 126ची 10 पट म्हणजे किती, अगदी सोपा प्रश्न आहे. 126ची 10 पट म्हणजे गुणिले तुम्हाला 10 करायचं आहे, म्हणजे फक्त 1 शून्य तिथे शेवटी येणार आहे. 2 नंबरचं पर्याय बरोबर आहे मुलांना. अभयने 48 किलो दराने 10 किलो साखर घेतली व दुकानदारास 500 रुपयाची नोट दिली, तर दुकानदार अभयला किती रुपये परत देईल. 48 रुपये दराने 10 किलो साखर घेतली म्हणजेच किती किंमत होणार आहे 480, आणि 500मधून 480 कमी केलं तर उत्तर येणार आहे 20, म्हणजे 20 रुपये दुकानदार त्याला परत देणार आहे. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. आधी गुणाकार त्यानंतर वजाबाकी करायची होती. आधी तुम्हाला गुणाकार करायचं होतं आणि 500मधून ते वजा करायचं होतं. त्यानंतर शेवटचा प्रश्न, या मांडणीमध्ये या चिन्हा जागी कोणता अंक येईल, तर पहा इथे बेरीज आहे. 9 10 11ला इथे 1 येणार आहे, हातचा 1 जाणार आहे विद्यार्थ्यांनो. 3 आणि 1 4, परंतु इथे 8 दिले आहे, मेजचा तिथे 4 असायला हवं. 3 आणि 1 4, 4 आणि 4 8, 3 आणि 1 5, इथेही 4 येणार आहे. अशा पद्धतीने 4 असणार आहे तो अंक. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपण अभिरूप इयत्ता 3रीचा आपण पेपर 1 मराठी व गणित यातील सर्व प्रश्नांची उत्तरे हे एक्सप्लेनेशनसहित बघितलेले आहे. आणि मराठीचे जर तुमचे प्रश्न काही राहिले असतील तर ते शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहायचं आहे, तिथे मी अपलोड केलेलं आहे. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण पेपर 2 आहे काय, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता याचे देखील सोल्युशन पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जर कोणी आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.